आज आपण बघायचं आहे की 10वी जॉमेट्रीचा पेपर लिहिताना आपलं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे आणि आपल्या चुका कुठे कुठे होऊ शकतात. जसं की क्वेश्चन नंबर जर तुम्ही 1B बघितलं, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला ऑप्शन लिहायचे आहेत, लक्षात ठेवा. बाकी आपल्याला याच्यामध्ये काहीही लिहायचं नाही. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1B. 1B मध्ये आपल्याला 4 मार्काचे 4 प्रश्न सोडवायचे असतात आणि त्यामुळे याच्यामध्ये जर बघितलं, हा प्रश्न 1 मार्काचा, हा पण 1 मार्काचा. शक्यतो 1A आणि 1B हे लागोपाठच असायला पाहिजे. यांच्यामध्ये कुठलाही गॅप नको. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा 1B इथपर्यंत कंटिन्यूमध्ये आहे. इथे बघा. आता याच्यानंतर काय आहे की इथे तर हा पेपर आम्ही क्लासमध्ये सोडून घेतलाय, त्यामुळे इथे तुम्ही क्वेश्चन नंबर 2A तुम्ही कंटिन्यू केला इथे. पण बोर्डामध्ये सोडवताना क्वेश्चन नंबर 2A हा सेपरेट पेजवर गेला पाहिजे. नेक्स्ट पेजवर गेला पाहिजे. तुम्ही प्रत्येक नवीन प्रश्न हा नवीन पेजवरच चालू करायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 2A आणि 2B तुम्ही जो आहे तो कंटिन्यू घेऊ शकता. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा भाग आहे डायग्राम. डायग्राम काढताना आपल्याला इथे जर तुम्ही बघितलं तर रफ फिगर आहे, मेन फिगर आहे. आता इथे हे ऍक्च्युली टेंजंट आहे. टेंजंटला परपेंडिक्युलर येणं गरजेचं होतं, म्हणून मी इथे 1 मार्क कापलाय. सर्वात महत्वाची गोष्ट कुठली आहे, तर तुम्ही स्टेप्स लिहिणं सर्वात महत्वाची गोष्ट आहे. स्टेप्स लिहिणं. ठीक. आता याच्यानंतर जर आपण बघितलं तर हे 2B चे क्वेश्चन्स आहेत. हे तुम्ही 2A आणि 2B असं लागोपाठ घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर जर का तुम्ही इथे बघाल, क्वेश्चन नंबर 3A आपला ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन आहे. इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय की 3A ची ऍक्टिव्हिटी देताना जर आपल्या काही स्टेप्स त्यांनी दिलेले नसतील तर त्या आपण लिहिल्या पाहिजेत. आता इथे हे पूर्ण स्टेप्स त्यांनी घेतलेल्या आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. क्वेश्चन नंबर 3B जो आहे तो तुम्ही जो आहे तो 3A खाली तुम्ही कंटिन्यू करू शकता. ठीक आहे. आता इथे जर बघितलं तर हा क्वेश्चन 3B क्वेश्चन आहे, पण इथे कट ऑफ खूप झालेला आहे आणि मग बोर्डाच्या नियमानुसार ते जास्त कट ऑफ झालेल्यांना थोडंसं आम्ही जे आहे ते मायनस करू शकतो, म्हणून इथे 1 मार्क मायनस झालेला आहे. तर शक्यतो तुमचा प्रयत्न असायला पाहिजे कट ऑफ तुम्ही कमी करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आहे हा थेरमचा प्रश्न आहे. जसं की तुम्ही बघू शकता, ही बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आहे. थेरमची डायग्राम ही इथंच यायला पाहिजे. गिवन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन प्रूफ क्रमानं तुमचं यायला पाहिजे, है ना. आणि ठीक आहे, शेवटी इथं एक वाक्य आता इथे लिहिलेलं नाही, पण तुम्ही इथे लिहू शकता हेन्स प्रूफ. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 3B. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 सर्वात महत्वाचा प्रश्न आणि आपला वेळ खाणारा प्रश्न. याच्यासाठी कमीत कमी तुमच्याकडे शेवटचे जे आहे ते 50 मिनिटं शिल्लक असायला पाहिजेत. 10 मिनिटं आपण रिचेकिंगसाठी वापरू शकतो. तो क्वेश्चन नंबर 4 आहे. हा बघू शकता तुम्ही केवढा मोठा झालाय. आणि हा आहे क्वेश्चन नंबर 5, लास्ट क्वेश्चन 3 मार्कासाठी. शेवटचं पेज जरी कोरं आलं ना, त्याला काट मारायला विसरायचं नाही. या प्रकारे तुम्ही काय करायचंय, प्रेझेंटेशन करायचं